हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण अंडा मसाला कसा करायचा ते बघणार आहोत। स्ट्रीट स्टाईल रेसिपी आहे, खूप चमचमीत होते, नक्की ट्राय करून बघा। एक मिक्सरचं भांडं घेतलं मी, याच्यात एक बाउल टोमॅटोचे तुकडे घेतले, त्याची प्युरी करून घेणार आहे। एक पॅन गरम करायला ठेवलाय, त्याच्यात 2 टेबलस्पून तेल घालतेय। तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरी घालायची। जिरी छान फुलली की याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालतो, एक बाउल। कांदा थोडासा परतला की मग याच्यामध्ये आपण जिंजर गार्लिक पेस्ट घालणार आहोत, आलं लसणाची पेस्ट। याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालतोय, म्हणजे कांदा लवकर ब्राऊन होईल, छान तळला जाईल। कांद्यापुरतच मीठ घालते आणि कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत। कांदा छान ब्राऊन झाला, आता याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालूया। टोमॅटो प्युरी पण छान मिक्स करून घ्यायची कांद्यासोबत। या भाजीला काही खूप वाटण लागत नाही आणि तामझाम पण लागत नाही, खूप छान झटपट बनणारी रेसिपी आहे। टोमॅटो प्युरी आणि कांदा एकदम छान मिक्स करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचे, टोमॅटो शिजेपर्यंत किंवा थोडंसं तेल सुटेपर्यंत। तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो छान परतलं गेले, तेल सुटायला लागले। आता याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेऊयात। लाल मिरची पावडर, हळद पावडर, धना जिरा पावडर, कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्याकडे जो वर्षभरासाठी साठवणुकीचा मसाला असेल तो घातला तरी चालेल। आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालते मी इथे रंगासाठी। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। मीठ घालायचंय। याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचंय, मिक्स करून याला आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत। आता याच्यावरती झाकण ठेवून छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे वाफवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलंय, रंगही मस्त आलाय। आता याच्यात आपल्याला जसं ग्रेव्ही करायची त्या पद्धतीने पाणी घालायचं, जास्त पातळ नसते। मसाला आहे थोडंसं लपलपीत ग्रेव्ही असते, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि एक वाफ काढायची। भाजीला छान वाफ आली, त्याच्यात कोथिंबीर घालूयात बारीक चिरलेली। आपला मसाला तयार आहे, आता आपण अंडी फ्राय करून घेऊयात आणि याच्यामध्ये घालूया। मी दुसऱ्या गॅसवरती एक तवा ठेवलाय, त्याच्यात थोडंसं तेल घातलंय आणि कोथिंबीर, लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालतेय फक्त। आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यावरती आपण बॉईल करून घेतलेली 4 अंडी परतून घेणार आहोत या मसाल्यामध्ये। अंडी अशी थोडीशी परतून घातली की खूप छान चव येते। दुसऱ्याही बाजूने मी थोडंसं तिखट आणि मीठ सोडते
आणि ही अंडी दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची आहेत आपण. ही परतलेली अंडी आता आपण आपल्या मसाल्यावरती घालूया. परतलेली अंडी या मसाल्यावरती घालून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे हे आपल्याला. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची वरून आणखी. आणि आपला हा अंडा मसाला तयार आहे. तुम्ही हे पोळीसोबत खाऊ शकता किंवा पावासोबत सुद्धा खाऊ शकता. स्ट्रीट फूड मध्ये हे जनरली पावासोबतच सर्व केलं जातं. मस्त चमचमीत आणि टेम्पटिंग रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.